बाजारमध्ये असे जोंधळे कोवळे म्हणजे हुरड्यासाठी विकले जातात. 400 रुपये किलोने दर आहे. जोंधळ्याची पोती भरभरून ओल्या जोंधळ्याचे टाकलं जातं. हुरडा कसा किलो आहे? छान छान मस्त. मावशींची पोतीच्या पोती तिकडे लागलेली आहेत. आणि छत्रपती हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट शेजारी हुरडा विकतायत. खूप छान हुरडा आहे. मी तर आला नगरला आलात तर या हुरडा घेऊन जावा. 400 रुपये किलो आहे. पोती लावलेली आहेत धुत्या. हा मावशी विकतायत. हा मुलगा विकतो. खूप छान. नगरला आला तिकडे अहमदनगर साईडला तर हा हुरडा खरंच घेऊन जावा. मावशी खूप प्रेमळ आहेत. छान देतात हुरडा. मस्त हुरडा करू आता आपण हुरडा. मस्त हुरडा शेतातून काढून आणलेला आहे मावशीने. सुंदर खूप छान दिसतोय. आणि आता याचे हुरड्याचे मस्त आपण धिरडे करू शकतो, भजी करू शकतो. खूप छान पदार्थ बनवू शकतो. खूप खूप धन्यवाद मावशी. नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी हुरड्याला जे जोंधळे घेतात, जे कच्चे जोंधळे, त्याचे थालीपीठ दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. मी ते कच्चे ज्वारी म्हणजे कच्चे जोंधळे 1 वाटी घेतलेले आहेत. 1 वाटी गहू पीठ, 1 वाटी जोंधळा पीठ, 1 वाटी बाजरी पीठ, ओवा 1 चमचा घेतला आहे, हळद अर्धा चमचा, धणे पूड अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, तीळ 1 चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. लसूण 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरच्या हिरव्या 8 घेतलेल्या आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार घेऊ शकता. कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे. आलं अर्धा इंच घेतलेलं आहे. तर पाहू कसे करायचे जोळ्या ज्वारीचे थालीपीठ. आता मी हे हुरडा म्हणजे कच्चे जोंधळे भाजणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच कढईत मिरच्या आणि लसूण भाजायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हुरडा भाजून घ्यायचा आहे. आहा हा हा मस्त हुरड्याचा मस्त वास येत आहे. खूप सुंदर. आता हे भाजल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे. चट आवाज आल्यानंतर काढायचं आहे. थोडा आवाज यायला लागलाय. आता हे काढायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्याच कढईत मिरच्या लसूण घालायचं आहे भाजायला. मिरच्या लसूण भाजलेलं आहे. आता काढायचं आहे. मिरच्या लसूण आलं कोथिंबीर मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बारीक करून घ्यायचं आहे. थालीपीठचं पीठ मळण्यासाठी 1 बाउल घेतलाय काचेचा. त्यात बाजरी पीठ घातलंय, गहू पीठ घातलंय, ज्वारी पीठ घातलंय, जिरे पूड, धने पूड, हळद, मीठ, ओवा क्रश करून घातलाय. हुरड्याचं भाजलेलं पीठ करून घेतलेलं बारीक मिक्सरला ते घालते. ही लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट घालते. मिरच्या आता थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचं आहे. भिजलेलं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचं. पाणी केळाच्या पानावर पाणी घालून घ्यायचं. पुसून पाण्याचा हात. पिठाचा गोळा घ्यायचा, गोल करायचं. पाणी जरा हाताला जास्तच लावून पसरवायचं. ह्याला कोथिंबीर जरा घालून घ्यायची, परत थापटून घ्यायचं. तीळ थोडेसे घेऊन
पसरवून घ्यायचे. परत ते दाबून एकसारखं करून घ्यायचे. बोटाने होल पाडायचे. तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये हे थालीपीठ असं घालायचं, पाणी शिंपडायचं. परत हे असं हलक्या हाताने काढायचं. निघत नसेल तर पाणी लावायचं. तेल घालून घ्यायचं. झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. 2 मिनिटांनी काढायचं. बाजू पलटून घ्यायची. परत 1-2 मिनिटं शिजू द्यायचं. शिजलेलं आहे, काढायचं आहे. दोन्हीकडनं चांगलं शिजलेलं. सर्व करायला काढायचं. अशी सर्व थालीपीठं मी आता करून घेणार आहे. असे हुरड्याचे मस्त थालीपीठ तयार झाले. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. हे थालीपीठ वाटाण्याची उसळे किंवा दही किंवा लोणी याच्यावर खाऊ शकता.